आज ना मला एक गोष्ट करायला खूप कंटाळा येत होता, काय ते सांगतेच पुढे तुम्हाला। पण त्याआधी मी इथे बाप्पांची मस्त आरती करून घेतली। सायंकाळची वेळ झालेली होती, त्यामुळे सकाळ असो की सायंकाळ मन प्रसन्न असतं आरती करत। बघा या मोठ्या अशा भांड्यांच्या ढीगमधून कुकर शोधून पियासाठी राईस बनवायला मला खूपच कंटाळा येत होता आणि म्हणूनच मी आज यात राईस बनवणार आहे। हे आहे अगारोचं रेगसी मल्टी कुक केटल। यासोबत जे वेगवेगळे भांडे मिळालेले आहेत त्यांच्या मदतीने आपण वेगवेगळे पदार्थ यामध्ये बनवून घेऊ शकतो। जसे की मी यामध्ये खमण बनवून घेतलेलं होतं, त्यानंतर मोमो स्टीम करून घेतले होते आणि मी आता याच्यामध्ये डबल कुकिंग करून घेणार आहे, म्हणजे एकाच वेळेला दोन पदार्थ यामध्ये आपण शिजवून घेऊ शकतो। तर मी खालच्या भांड्यामध्ये राईस स्टीम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावर जे आहे ते बटाटे उकडायला ठेवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात बटाटे किती छान शिजलेले आहेत आणि त्यासोबतच राईस देखील अगदी परफेक्ट स्टीम झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपण एकाच वेळी याच्यामध्ये दोन पदार्थ बनवून घेऊ शकतो। माझा उरलेला स्वयंपाक मी इथे पटपट आवरून घेतला, भाकरी भाजी सगळं बनवून झालेलं होतं आणि आता आम्ही मस्त जेवण करतो। आणि हो, या केटलला डायरेक्ट नळाखाली वॉश करायचं नाही, असं तुम्ही ग्लासने यामध्ये पाणी टाकून हाताने किंवा स्क्रबने जे आहे ते वॉश करून घेऊ शकता। चिकटपणा घालवण्यासाठी डिशवॉश लिक्विडचाही वापर करता येतो। चला मी आता इथे माझं पूर्ण किचन क्लीन करून घेते आणि पूर्ण काम करून झाल्यानंतर मी आता निवांत झालेली आहे। पियाचा इथे हॅपी फेस फक्त राईस खायला मिळाला म्हणून झालेला आहे। चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।